कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही आमचं घोषणापत्र आहे त्या घोषणापत्रामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता आम्ही निश्चितपणे करणार आहोत. ती आता कधी करायची, कशी करायची या संदर्भातली आमची एक समिती तयार झालेली आहे. ती समिती त्याचा अभ्यास करते आहे. कारण कर्जमाफी काही वारंवार करता येत नाही, त्यामुळे ती करत असताना ती अधिक इफेक्टिव्ह कशी होईल हा आपला प्रयत्न आहे. आत्ता शेतकऱ्यांना महत्त्वाचं काय आहे तर तातडीची त्यांच्या खात्यातली मदत ही अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे ती खात्यातली मदत पहिले करणं ही आमची प्रायोरिटी आहे. महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली आहे. हो शेतकरी बांधवांनो, एवढ्या वर्षभरापासून तुम्ही ज्या बातमीची वाट बघत होता तीच बातमी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे. बघा, आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये प्रतीक्षेत असलेल्या कर्जमाफीला अखेर आता सरकारने अधिकृत अशी मंजुरी दिली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांचे कर्ज आता पहिल्या टप्प्यामध्ये माफ होणार. ही बातमी आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. बघा, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी या प्रक्रियेला आता वेग दिला असून येत्या काही दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज यायला सुरुवात होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला दिलासा देणारी बातमी आता सरकारने दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ही बातमी दिली. आणि शेतकरी बांधवांनो, बघा, 2 टप्पे करण्यामध्ये आलेले आहे. तुम्हाला माहीत आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्याची सोबत कर्जमाफी करणे निश्चित नाही. त्यामुळे आता सरकारने टप्प्याटप्प्याने कर्जमाफी करण्याचा निर्णय सध्या घेतला आहे. आणि बघा, पहिल्यांदा महाराष्ट्रामधील 18 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये केली जाणार आणि त्यानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार. म्हणजे की टोटल महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्याची कर्ज माफ केली जाणार. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी कोणकोणत्या शेतकरी बांधवांची होणार? आणि बघा, बँकांकडून पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे असं म्हणावं लागेल. बघा, सरकारने सुरुवातीला 1.5 लाख रुपयांची मर्यादा ठरवली होती बघा कर्जमाफीसाठी. आता मात्र सरसकट 2 लाखाऐवजी बघा डायरेक्ट 3 लाखांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी घोषणा आताच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झाली आहे. आता बघा, सरकारने ज्या 18 जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितली त्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा. या जिल्ह्यातील कर्ज बघा सरकारच्या माध्यमातून आता मोकळे केले जाणार. म्हणजे की बघा, सरकारने सांगितलं आहे आता अर्जाची छाननी पण सुरू आहे आणि सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं पात्र शेतकऱ्यांचेच कर्जमाफी होणार. तिथला बँकांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आता साहेबांच्या माध्यमातून आले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता तोच दिवस आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आणि कर्जमाफीची खरी तारीख आता जाहीर झाली. बघा, भरपूर दिवसापासून गेल्या कित्येक महिन्यापासून जूनची तारीख सांगण्यामध्ये येत होती, परंतु बघा जूनच्या तारखेच्या अगोदरच आता नवीन तारीख सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्याला सरकारने आता दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनानंतर आता सरकारने 25 मे 2026 ही अंतिम तारीख आता जाहीर केली. यामुळे शेतकरी बांधव आता खुश झाले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, 25 मे या तारखेला तुमची कर्जमाफी होणार असं सरकारने सांगितलं. या तारखेपूर्वी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्ज खाते नील करण्याचे आश्वासन सरकारने आज दिले आहे. विशेषतः बघा, ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होती त्या जिल्ह्यांची नावे सरकारने सांगितली. बीड जिल्हा, त्यानंतर धाराशिव, लातूर या जिल्ह्यामध्ये पीक कर्जाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे 25 मे पूर्वी
तयार ठेवावी. बघा शेतकरी बांधवांनो, 25 मेच्या अगोदर तुम्हाला संपूर्ण कागदपत्रे तयार ठेवायची आहे, अन्यथा अडचण येणार. आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी आता निश्चित राहावे, कारण की सरकारच्या माध्यमातून तारीख आता जाहीर करण्यामध्ये आली आणि पात्र शेतकरी बांधवांची कर्जमाफी देखील होत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी 5 महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवायला अर्जंट सांगितले आहे. आदेश आणि सूचना सरकारने आता दिली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते. आता बघा, सरकारने पुढील जिल्हा सांगितला आहे ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार. बघा, आता परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये घ्यावे. समितीच्या तपासणीवेळी ही कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. तुमच्या पात्रतेचा हा मुख्य पुरावा ठरणार असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव आतापासूनच करून ठेवा. म्हणजे की बघा, सरकारने कर्जमाफीसाठी निवडलेल्या 18 जिल्ह्यांच्या यादी आता सरकारने सांगितली. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकांचा महत्त्वाचा सहभाग आहे. बघा, आता या ठिकाणी नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील बघा जिल्हा बँकांना या प्रक्रियेमध्ये विशेष प्राधान्य सध्या देण्यामध्ये येत आहे. तिथल्या कर्जदारांची माहिती संकलित केली जात आहे. शेतकऱ्यांकडून त्यांचे बघा जे त्यांनी कर्ज उचलले त्याची माहिती पुन्हा गोळा करण्यामध्ये आता सुरुवात झाली आहे. 3 लाख रुपयांच्या या मर्यादेमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला मोठा आधार आता सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा आता झाला आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, 5 कागदपत्रांपैकी पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे. बघा, सरकारने जे कागदपत्रे लावले ती अत्यंत सोपी आहे. बघा, परंतु जे 3रं आणि 4थं कागदपत्र आहे ते तुम्हाला काढून ठेवावं लागणार, तरच तुम्हाला लाभ मिळणार. आता बघा, आधार कार्ड, आणि जर तुमचे आधार कार्ड जुने असेल आणि त्यावरील माहिती अपूर्ण असेल तर ते तातडीने अपडेट करून घ्या. आता ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार त्यामध्ये बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळले आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, तुमच्या आधार कार्डामध्ये चुका नसायला पाहिजे. सरकारने आता जाहीर केलेलं आहे की तुमच्या आधार कार्डामध्ये एकही चूक नसायला पाहिजे. काहींचा फोटो व्यवस्थित दिसत नाही, कुणाचे नाव बरोबर नाही, त्यामुळे तुम्ही तात्काळ अपडेट करून घ्या. आणि 15 वर्षापेक्षा जुनं काय तुमचं आधार कार्ड असेल तर तात्काळ अपडेट करून घ्या, कारण की सरकारने आता सूचना दिली आहे. पात्र शेतकरी बांधवांनाच लाभ मिळणार आणि सरकारने सांगितलेली कागदपत्र अत्यंत महत्त्वाची. आता बघा शेतकरी बांधवांनो, दुसरं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की फार्मर ID कार्ड, म्हणजेच की शेतकरी ओळखपत्र होय. हे कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांनाच खरा शेतकरी मानून कर्जमाफी मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी कर्जमाफी होत आहे. 3 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्याला मिळत आहे. बघा, सरकारने आता सांगितलं आहे पुढील जिल्हा तो म्हणजे की वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हे कार्ड काढले नाही. बघा, फार्मर ID अत्यंत महत्त्वाचं आहे, ते तात्काळ काढून घ्या. कदाचित तुम्ही फार्मर ID कार्ड नुसतं काढायला टाकलं असेल परंतु ते आतापर्यंत आले नसेल तर तपासा ते का आले नाही, कशामुळे आले नाही. कारण फार्मर ID कार्डची अत्यंत महत्त्वाची भूमिका कर्जमाफीमध्ये ठेवण्यामध्ये आली आहे. बघा, आता या ठिकाणी त्यांनी त्वरित सेवा केंद्रामध्ये जाऊन संपर्क साधावा जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल. आता 3ऱ्या क्रमांकावर सरकारने ठेवलं आहे ते म्हणजे की रेशन कार्ड. बघा, रेशन कार्ड असून त्यावरून तुमची आर्थिक स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यालाच या कर्जमाफीचा लाभ मिळणार. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने आता निर्णय घेतलेला आहे की जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. जर तुमचं उत्पन्न 3 लाख, 4 लाख, 5 लाख असं असेल तर सरकार तुम्हाला सक्षम शेतकरी म्हणून घोषित करते, त्यामुळे तुम्हाला कर्ज माफ होणार नाही. आता बघा, 4थे कागदपत्र तुमचा डिजिटल 7/12 असून 5वे कागदपत्र उत्पन्नाचा दाखला आहे. पहा शेतकरी बांधवांनो, 7/12 आणि उत्पन्नाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा आहे. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा,
जो पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या 7-12 उतार्याची पडताळणी समितीचे अधिकारी लवकरच करणार आहे. आणि बघा 3 लाख रुपयांपर्यंतची ही कर्जमाफी मिळवण्यासाठी तुमच्याकडे या 2 कागदपत्रांची अधिकृत बघा या ठिकाणी अधिकृत म्हणल्यापेक्षा अचूक या ठिकाणी बरोबर ओरिजिनल असे तुमच्याकडे झेरॉक्स असायला पाहिजे. ही कागदपत्रे तुमच्याकडे आर्थिक मर्यादेची आणि शेती क्षेत्राची पुष्टी करण्यासाठी वापरली जाणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 18 जिल्ह्यांची कर्जमाफी सरकार करीत आहे. त्यामध्ये जर सांगायचं जर झालं, केंद्र सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला आता प्राप्त झाला आहे. बघा केंद्र सरकारने हा निधी मिळवून दिला आहे, त्यातूनच ही मोठी कर्जमाफी होणार आहे. आता बघा पुढील जिल्हा नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यामधील अर्जाची पडताळणी बँकामार्फत आता योगाने सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि पुणे बघा हे यामध्ये सध्या नाही ठेवण्यामध्ये आले. बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार, परंतु बघा मुंबई आणि पुणे सोडून दुसरे बाकीचे 18 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला लाभ देण्याचं सरकारने ठरवलं आहे. बघा आता मुंबई आणि पुणे या जे काय आता हे जे काय जिल्हे आहे यामध्ये कमी प्रमाणामध्ये शेतकरी आहे. टप्प्याटप्प्याने होणारा या प्रक्रियेला बघा आता या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज पूर्णपणे या ठिकाणी नील करण्यामध्ये येणार असा निर्णय सध्या सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, बँकांनी कर्ज वसुलीसाठी फोन केल्यास गोंधळ न जाता संयम ठेवावा, कारण की सरकार 3 लाख रुपयांच्या निर्णयावर ठाम आहे. म्हणजे की बघा 3 लाखांपेक्षा जास्त पण कर्जमाफी होऊ शकते, परंतु आता सध्या सरकारने सांगितलं आहे 3 लाख रुपये फिक्स आहे. बघा गडचिरोली आणि सरकारने सांगितलं आहे आता जे काय गडचिरोली जिल्हा आहे येथे पण या ठिकाणी कर्जमाफी होणार. गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्याला बघा सुद्धा या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार विशेष प्रयत्न सध्या करत आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न मर्यादेमध्ये आहे आणि ज्यांच्याकडे 5ही कागदपत्रे पूर्णपणे बरोबर आहे त्यांचे सरसकट म्हणजे की बघा कर्ज माफ होऊन त्यांचे खाते नील होणार. या मोठ्या निर्णयामुळे राज्यातील बळीराजाला आता मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लक्षपूर्वक बघा, सरकारने स्थापन केलेली समिती सध्या प्रत्येक बँक खात्याचे रेकॉर्ड तपासत आहे. 25 मे 2026 पर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचा सरकारचा निर्णय आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यामध्ये आलो असून बघा निधी वितरणाची तयारी आता पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांनी फक्त आपली EKYC आणि बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी असं सरकारचं म्हणणं आहे. बाकी सर्व प्रक्रिया सरकार स्वतः आता पूर्ण करणार आहे. बघा 25 मे ही तारीख आता शेतकऱ्यांच्या जीवनाला नवा प्रकाश घेऊन येणार आहे. आपल्या आसपासच्या शेतकरी मित्रांना सुद्धा याबाबत माहिती द्या, जेणेकरून बघा माहिती अभावी कोणी लाभापासून वंचित राहू नये असं आपल्याला वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वत्र पोहोचविण्याचे काम आपण करावे, कारण की शेतकरी बांधवांनो भरपूर दिवसापासून अफवा पसरत आहे. आज कर्जमाफी होणार, उद्या कर्जमाफी होणार, परंतु खरी तारीख 25 मे हे या ठिकाणी सरकारने आत्ताच सांगितले आहे. आता बघा योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन आता पूर्णपणे सज्ज झालं असून हे शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्यातील आणि गावातील पात्र शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. 18 जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 3 लाखाच्या आत आहे त्यांना 25 मे पूर्वी आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. बँकांनी आता त्यांच्या कर्जदार ग्राहकांच्या याद्या तयार करायला सुरुवात केली असून पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तुम्ही फक्त आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवा असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीमुळे बघा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नवीन गती मिळणार आहे. शेती व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडण्याच्या चिंतेतून मुक्तता झाल्यामुळे शेतकरी नवीन ऊर्जेने शेती कामामध्ये लक्ष देऊ शकतील. सरकारने ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवली असून
पात्रतेच्या निकषात बसणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळावा. बघा, असं सरकारचं म्हणणं आहे. आता तुम्हाला कसल्याच प्रकारे काळजी घेण्याची गरज नाही. समितीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आता प्रत्येक अर्जदार शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा, शेवटी ही योजना महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबासाठी एक भक्कम आर्थिक आधार ठरत आहे. 3 लाख रुपयांची ही कर्जमाफी बळीराजाला कर्जमुक्त करण्यासाठी उचललेले मोठे पाऊल आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा, अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या आणि कर्जमाफीच्या अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेजूची बघा आता बेल नोटिफिकेशन जे काय घंटी आहे त्याला ऑलवरती सेट करा, म्हणजे की नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. त्यानंतर बघा, आता सरकारने जे सांगितलंय बघा, तुम्हाला फार्मर आय डी कार्ड मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो, ही मोठी अपडेट होती. बघा, धन्यवाद.